तर चला, आज तुम्हाला मी जरा एक वेगळ्या पद्धतीने बोंबीलची रेसिपी दाखवणार आहे। तर अगोदर तुम्ही बघू शकता बोंबील आणि आंबा, म्हणजे काहीतरी वेगळं मी तुम्हाला आज बोंबलाचं रेसिपी दाखवणार आहे। तर अगोदर आपण बोंबीलला साफ करून घेऊया। तर तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे साफ करत आहे। तर मुंडीचा साईड अगोदर काढून घेतला, मग त्याचे पंख काढून घेतले आणि मग वॉश करून घेतला। तर चला, आता आपण त्याच्यासाठी एक वाटण बनवून घेऊया। तर हिरव्या मिरच्या घेतल्या मिनी, लसूण घेतला, अद्रक घेतला आणि कच्चा आंबा जो मी अगोदर दाखवली होती ते घेतला आणि कोथिंबीर घालून याला आपण पेस्ट बनवून घेऊया। तर बघू शकता। तर चला, आता आपण कढई घेऊया, कढईमध्ये ऑइल घालूया आणि त्याच्यामध्ये जो वाटण आपण वाटला होता ते घालूया आणि त्याला मस्तपैकी परतून घेऊया। म्हणजे जे वाटण आहे ते व्यवस्थित शिजला पाहिजे आणि त्याचा जे कच्चापणाचा फ्लेवर आहे तो मुरला पाहिजे। तर बघू शकता तुम्ही मी मस्तपैकी वाटणाला तेलामध्ये परतून घेतला आहे आणि मी त्याच्यामध्ये दही ॲड केले आहे। तर तुम्ही बोलू शकता की दही मच्छीमध्ये आपण टाकू शकतो का? तर दहीचं कसं असतंय ना, जेव्हा आपण त्याला शिजवतो ना तर त्याचं जे पण काय आपल्या शरीरासाठी घातक असतं ना ते सगळं मरून जाते। तर ठीक आहे, तर दही तुम्ही शिजून मच्छीमध्ये घेऊ शकता। तर मी हळद घातला, मीठ घातले आणि त्याला परत एकदा असं परतून घेते। तर थोडंसं पाणी मसाला शिजण्याकरता मी घालून घेतला आहे, तुम्ही बघू शकता। तर चला, आता आपण ह्याला झाकण देऊन थोडंसं मसाला शिजून घेऊया। तर मसाला शिजून झाला आहे, बघू शकता तुम्ही। तर मी परत त्याला एकदा अशा प्रकारे हलवून घेते। तर तेल पण बघू शकता तुम्ही किती मस्तपैकी सुटला आहे। तर याचा अर्थ आपला मसाला मस्त शिजला आहे। तर आता आपण त्याच्यामध्ये जे बोंबील वॉश करून घेतले होते ते आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया आणि केअरफुली, कारण बोंबील लगेच शिजतात। तर तुम्ही अगोदरच मसाला जसा मी शिजून घेतला होता तुम्ही शिजून घ्या, म्हणजे बोंबील टाकल्या आपल्याला लगेच 5-10 मिनटामध्ये आपली रेसिपी ही झाली पाहिजे। तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता माझे बोंबीलची रेसिपी रेडी आहे। तरी पण ही थोडीशी तुटली आहे, तर तुम्ही ह्याच्यामधनं शिकून घेऊ शकता। तर एवढी पण नाही तुटली आहे, तर ठीक आहे माझी रेसिपी। तर चला, आता आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालून ह्याला सर्व करून घेऊया। तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। आणि मी ह्याला चपातीबरोबर सर्व केला आहे, तुम्ही पाहिजे तर भाताबरोबर पण करू शकता। तर बघू शकता किती यम्मी अशी माझी ही बोंबीलची ग्रेव्ही रेडी आहे। तर परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।